चला दिवसभर नाही पण व्हिडिओसाठी का होईना थोडेसे असे केस मोकळे ठेवून थोडी स्टाईल मारायची। त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओची सुरुवात होममेड आईस्क्रीम पासून झाली। आता पुढच्या आईस्क्रीमची एखादी रेसिपी जी आहे हेल्दी व्हर्जन मध्ये घेऊन येईल तुमच्यासोबत शेअर करायला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असा ढोकळा बनवला होता जो की एकदम टेस्टी तर झाला होता। फक्त याची तुम्ही रेसिपी मागू नका कारण की बऱ्याचदा मी याची रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत। त्याच्यानंतर प्रक्षिताची ही झिगझॅग मध्ये जी वळण मी घेत असते त्याच्यावरती कमेंट आल्या होत्या, सो ती तुमच्यासोबत शेअर करते बघा। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साप वळण घ्यायचं आणि कंगव्याने त्याला फक्त झिगझॅग करत राहायचं। इथे मी कंगव्याचा पण एकदा वापर करून दाखवलाय आणि जी टूथपिक असते ना त्याने एकदम साप आणि छोटी वळण येते, त्याच्यामुळे त्याचा पण वापर करून दाखवलाय। सेम 2 पार्टेशन करायचे आणि झिगझॅग वळण जे आहे ते आपलं तयार होईल। त्याच्यानंतर सायंकाळी आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो पाहुण्यांच्या घरी। तिथे गेल्याच्या नंतर थोडा वेळ गप्पा वगैरे केल्या। त्याच्यानंतर तिथे त्यांनी जेवायला पण बनवलं होतं, सो जेवण केलं आणि थोडा वेळ बसून परत घराकडे निघालो। आणि माझ्या आईने काळजीपोटी पित्त आणि सर्दीसाठी ह्या काही गोळ्या बनवून ठेवल्या होत्या, पण मला काय ते घ्यायचं लक्ष राहतच नव्हतं। आज त्या आठवणीने मी घेतल्या।